नमस्कार. तर आमचं चाललंय आता बिराडाचं उरकायचं. जाळी बिळी मी भरून घेतली आणि अर्चना, दीपा, मावशी गुढी आणाय गेल्यात. त्यांचं बी तिकडं वजा आहे, तिकडं त्यांनी बी उरकलंय आणि आमचं इथं उरकायचं चाललंय. कारण जरा सावली होती, बांधाच्या कडेला बिराड दिलं होतं, तर मग ती नेमकी आता सावली आली या. मेंढर बी 12-1 वाजता जेवून गेली मोर. मेंढक म्हणलं थांबत थांबत जिथं चराय गावन तिथं हळूहळू जावं आज पुढं. कारण पावसाचं बी अजून काहीच नाही की पुढं पाऊस पडलाय ना आपलं चाललोय त्या धोरणाने. म्हणून थांबत थांबत आपलं हळूहळू निघलोय गावाकडं आम्ही बी. आता येऊ जाळी बिळी भरलेली हे केलेलं सगळं उरकून गोड्या बोजा घालायचाय. मामांचं बी हळूहळू काय नाही काय देण्यात आणून द्यायचं चाललंय या. कुठं हातोडा राहील, कुठे राहील, गज राहील, हे गोळा करायचं चाललंय मामांच. आणि कोंबड्या धरायच्यात अजून आम्हाला. आज जायचंय पुढच्या गावाला. नेमका ठिकाणा नाही कुठं बसन म्हणून. का तर जिथं चराय मिड्याला गावन, जिथं आपल्याला पाण्याची सोय आहे, जिथं वावर बसायला आहे, तिथं बिराड उतरावायचं नेऊन. मग तिथनं मोर संध्याकाळचे पाणी सरपान ते आणायचं. थोडं मागं लय ऊन लागते. लय ऊन ला बाल तिथं गावाला वाट चालली. कुत्रा तळ वन म्हणून कुत्रा मी का बोलावले. तर आता म्हणजे आम्ही एकदम कडक उन्हातच निघालो मेंढर घेऊन. कारण आपल्याला मजल पुढची उरकायची लांब जायचं ना. लांब जायचं. बघ कुत्रा झाडा पाण्याची बाटली पण घेतली किसांनी. पाण्याची बाटल्यावर पोर आहे सगळं. दीपा घेतली पासारीला. काही टायमाला पोरं पण येतात, मयूर, पृथ्वीराज. आणि आज म्हणली दीपा मी येते. दीपा घे मागची गोळा करून. कर राहत्याला कर राहत्याला. तर असं कुठंतरी झाडाखाली जरा उभं राहायचं, पाणी पाहिजे चारीत, संध्याकाळपर्यंत तळावर पोचायचं. आता बिराड मागून येतील पुढं लय ऊन. तर ह्यो आजचा प्रवास म्हणजे आमचा एकदम असा म्हणजे आत्ती दुर्गम भागातलंच आहे. कारण इकडं म्हणजे गाडी नाही, मोटार नाही, एकदम असं मोकळं राहणे. पटांगणाच्या रानाने चालू आहे कुत्र्या मांजरासाठी. मांजराला पण सडक म्हणले की पाय तापा दादा बिराडा संघ इथं. कारण जरा इकडं थोडी मधून जाताना थोडी भीती पण आहे आज. इथं आहे ना भीती. इथं दिवसा बनलं तरी काय होईल. हा ना एकदम म्हणजे लय चेतपट शेनपाट बाग आहे. त्यामुळं मग दादा बिराडा संघ थांबले ते आणि आम्ही निघालो मेंढर घेऊन. आता वज लादून निघालो आम्ही. वड्याची सांगड बांधून घेतली. बाकीची पोरं मोर पाळत्यात वाटणे. लादलं ना मावशी गोड वजन. आता बरंच लांब जायचं या. बाय आलं का वडून? तळावून मोर आलोय जरा वडून. मामाची बी गाडी येते मागून. आता बरंच लांब जायचं या. रोज एखाद्याशी दीपा राहते, दिदा राहते, कवा पोरं जातात मिड्याक. तर आज पोरं राहिल्यात तर मोर पळून गेल्यात या वाटणे. आणि सागर बी मध्ये आधी पळतो या. सागरला काय पोरं पळायला ऐका ना, तर तो मधीच राहिला या. गुढी आणस्तोर बिराड लादस्तोर बराचसा टाइम झाला. जास्तवर आम्हाला 6 वाजता वाटतं. तिथनं पुढं मग दुसरी काम, कुकरी घालायची, डालगी बांधायची, त्याच्यात बराचसा टाइम गेला.
दीपा दमली काय रे बाई? दीपा पण बसले आता इथं जरा झाडाखाली मेंढर पण आता जरा उंबराची उंबर खाते ते. गार तेवढीच होती. हा गार पण तेवढीच होती. लयच ऊन लागते ना लय ऊन बाबा, आता ऊन नाही आता ऊन. इथं. काय लोक करते मावठ्या गोळा करते मावठ्या. मावठ्या ना? हा. भाजीला म्हणते ते. मग ते बारबड्याच्या कालवाना पाणी कालवा लागते. ते प्रत्येक म्हणजे बॉम्बला सुकतीत पण घालतात ना बॉम्बला सोबतीत तर एकच नंबर. वागत्यात. वाकत्या बॉम्बला आख्या सोबतीत लय बाहेर लागतात. इथं उंबराचं झाड आहे त्या खाली जरा उंबर पडली ते मेंढर पळत आली त्या खाली ह्या पण लय पडले होते. मोठ्या पण चांगल्या पडले होते. ते घाल ना, हा त्याच्या खाली पण असते. माझ्या डोक्यावर तवली आहे दुधाची. दूध आहे तर दूध घेताच येत नाही म्हणून मग डोक्यावर घेतलं या. काय गुढी माग येत मामांची गाडी आहे माग. मामा आम्हाला वाट दावायला येत कारण मामांनी वाट बघितली कच्चा रस्ता त्याच्यामुळं मग मामा आमच्या मागच आहेत आणि आम्ही गुढी वडल्यात मोर. पोराव काय रे तुम्ही बिराडा बरं थांबा की बाळाव. अरे सागर जिंकतोय का तुम्ही जिंकताय? दुसऱ्या पोर कुठे काय रे? पोर बी पळत्याला बाळा गावतात ना नाही पळायचं. वाटलंय पोरं वाईज बरीच असल्यामुळे त्यांना बी मजा वाटते या. मोर जात्यात आणि उभी राहत्यात या. पुरी घोड वडू लागतात आम्हाला दीपा दिदा असल्यावर पण पोरं हात लावी ना तर घोड्यांना ती सरळ मोर पळत्यात. निघाला मोर पोरं घेता वय नका नेऊ चालत असली तर. मामा जिथं डबल रस्ता फुटन तिथं उभं राहतात मोर जाऊन. हे काय असं आता एक हिकून रस्ता चाललाय आणि एक हिकून चाललाय. आता माहिती नसल्या आम्ही ह्या बी रस्त्याने गेलो असतो. रस्ता बघितल्यामुळं आता इकडं वळणार. कसलं शेळ तोंड वाजते त्या उन्हाच्या झाडाखाली उभी राहते मेंढर. काय काय अजिबात ऊन सण होत नाही. दीपा माग राहील बारक कोकर आलंय मेंढरात त्याने पण तोंड वाचले. अर्चना हाय तर ना वाजी व्यवस्थित. कसं आहे मागल्या गोड्यावर ध्यान ठेवायचं म्हणलं ना तर आपल्याला असं माघारी बघण्यापेक्षा मागल्या माणसाने मोरच्या गोड्यावर लक्ष टाकायला बरोबर जमतं. त्याच्यामुळे मागच्याला सांगायला लागतं ध्यान ठेवा म्हणून. आता अर्चनाला माग बाय ध्यान ठेवते शेवट माग मावशी आहे. त्याच्यामुळं 2-4 बाया असल्यामुळं काही टेन्शन नाही. आता म्हणजे आम्ही कच्च्या रस्त्याने चाललो या. बरंच लांब जायचंय आम्हाला बी. बिराडाने उरकस्तोवर लय टाइम होतो आम्हाला. मेंढर उठून गेली की आम्ही तरी सुरुवात करतो लगेच का तर आवरत नाही म्हणून. वरावर जांभळं गावली होय. किती गावलं बाळा आंब? तुला 5 होय. तुला का किती गावलं? पाड पोर्तीराजला इकडून बाळा ह्या हांड्यात टाक ह्या हांड्यात टाक ह्या साईडला आहे. बरं टाक. आता गै मोरे गेलं जरी भुका लागल्या तरी आपलं दुवून पाणी बिणी कुठं गावलं की दुयातून खायचं का नाही पोराव. आंब बघाय पळता तर मोर बघायचं काटा बिटा मोडून. तुम्ही मग पाड खायला पळताय काट मोडून घेता.
मेंढर ह्याच वाटाने गेल्या तर या आणि मोर मेंढक्यांनी बी सांगतात खुना डबल जरी रस्ता फुटला तरी आमक्या तमक्या वाटाने खाली वाळवा, इकडं वाळवा तिकडं वाळवा, डाव्या हाताला वाळवा उजव्या हाताला वाळवा. काय ग या कर जाते ना पाण्यात नकच काय होतंय कुणा डोबाय वडू का पोरा व आता हे पाण्याच्या डबात न वडायच्यात गुढी पाय घालू आहे ग पाण्यात आता घालायच लागते ना काय. हो ए ज्या मन मलारला येऊन द्या हळू मग हळू वड नाही एवढं खोल पाणी वडा वडू का मोरा पोरं नाट गेली वाट आले ना व्यवस्थित मावशीचा गोडा आला का नाही तर एखाद्या गोड्याला अगदी पाण्यात बसायची सवय माझ्या सकाळ बसन मामा असं ठेस ना उभं राहतात मोर इथं ना कारण म्हणजे आता सिनपाटात चालल्यामुळं मग असं दाचक्यात मामा बरोबर उभं राहतात बाय झाडाला उभी केली घोड्यांची माग वजी जातात वरंगाताला उभी केली की मोर येतात पोरांनो काय आहे? दोन पोरं चालल्यात आपली गाडी बसून माग वार लागून वरती वार लागून हे पोर आपलं वज बघा माग लागा नाही ना गाडी तिथनं घरापासून वाट नाही का नाही तर राहू द्या गाडीवर तिकडच वरती आणून लावा या असं बांधात ना कोंदात ना गुढी वाढायला लागतात दम दम हळूच येऊन तिथे दमार पोरा भाई का सांडे वरा तुमच्या हंडी मे पैसे पाडा हंडी मे पैसे पाडा ना आमचं तसं पाडा बा नाही कसा काय प्रवास झाला आजचा परवा झाला की चांगला होय गाव नाही लागलं काय नाही फक्त एक वाडी लागली आज म्हणजे वाडा लय जागते शेणपाटातून आला आता चहा पाणी चाललंय मेंढर पण सवसांची आता आलंगाला लागते त्यांच्या आलंगे पूर्व साईडला आमची पश्चिम साईडला दोन आलंगाला दोन बिराड आणि मध्ये मेंढर पोरांनो काय खायचे तुम्हाला तर आम्ही किसन दीपा आम्ही तिघ जण मेंढरा होतो बाकी सगळे गोड्या सांगत होते मग हा कसं काय चराय गावला आज चराय चांगलं गावलं बियाणे बिटी गावली ऊन कसं काय लागत होतं मग ऊन लय बेकार मेंढर 5:30 वाजेपर्यंत बाणा उभी राहत होती आम्ही बिटी सोडा बकरी हाणाचं बिटी बकरी बाहेर निघून. पुरं मोर पळाची नाट हा ना दोन आली गाडी हो सागर आणि दादू हा ना त्यांना म्हणलं जा गाडी होती बसा ना आता कुत्र्याची नव्हता बस कुत्रे बेरला बरं असते ना कुत्रे तळावर कुत्री किती पळत होती अशी हळून आली का बिराडावनं कुत्री आली हळद जाऊन त्यांनी आंघोळ्या केल्या आणि मग परत आडवी आली मोर मेंढराला परत तेरा घोडावारी परत करायची कोणाला पाणी होतं ना हा यंदाच ऊन म्हणजे
लय जाणवते. कोणा कोणाला चटणी खायची रे पोराव काय ती ते बुका लागल्या त्यांना आता हा सागर झाले आंबा म्हटलाय वाटतं. होय सागर. ही वावर म्हणजे आता उन्हाळा भात शेती त्याची लहानी झाली आणि मग शेतकऱ्याने आता बसवलं ते वावरामध्ये मेंढर चराय पण होतो वावरा चांगलं इकडं. दीपाला जेवण पण भेटलं. होय दीपा. पोरं काय खाते रे बाना. चटणी जाऊसाची पाणी तर लय आणलं तुम्ही. लय आणले बाळा होतो नको नाही ते कुठं भेटलं पाणी मग. इकडं वरती गावात गाव जवळच येत ना तिथनं जाऊन आणलं पाणी. काही टायमाला गावाच्या जवळ बसतो काही टायमाला लांब बसावं लागतं. वाडा पण जरा थोडा फासला होता वाटतं. गेलो जरा मोर हा ना. फोन येऊन जमते ना तर मग आम्हाला मागून मेंढर पुढे आणायला लागले. आवाजच येत नव्हता अहो. हा ना. हा एवढंच घर 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 करायचं. पहिले नाही का मेंढर राहायची मागच्या गावाला बिरड जायचे पुढच्या गावाला. होय बा नाही हा पहिले असं व्हायचं. पहिलं लय वेगळं होतं बाया. पहिलं अजून बी वाढ नाही गावाय. हा ना. आता मोबाईल मुळे लगेच येतंय लगेच येत ना. पहिलं म्हणजे मेंढर राहायची एका गावाला आणि बिराड जायची दुसऱ्या गावाला काय आणि मग ते महागाव जायचं किंवा मग कोण वाटाने वाटसोर चालत असत त्याला विचारायचं. काय ठिकाणी शेतकऱ्याच्या एखाद्या घराच्या कडेला वावरात मिंड्या उभ्या करायच्या मग बिराडाला जायचं. बिराडावाल्याने बिराड पाडायचे एखाद्या गावाच्या कडेला लय व्हायचं. एकदा मला आठवतंय झालं होतं. कुठं झालं होतं कोकणात का देसात. बेसाग झालं तिकडं खालती चारणीला वाडा गेलेला. बारामती का चालले आता इकडे दीपाचं जाऊसाय चटणी आणि भात. दादा तुझं काय चाललंय. काय पण पोरांना आंबा खाऊन आळणे आलं काय. चटणी मसालाच लागतात त्यांना. एवढा तिखट मसाला आहे तरी खाते ते गप्पा गप. मस्त बाकी चहा बनवलाय बाणाने. आता कोणी चाललं चहा जाऊ चटण्या घेतल्या कोणी मसाला घेतला. भाकर घेतली काय संग्राम. पुरती राजनी दादून इथं मसालाच घेतलाय. डायरेक्ट ना. हा आणि दरबार बावला देत सरपंच कुठे भेटलं अर्चना. दगडी तर वांढरून बाणाय बघित होते नाही का मग लांब वरती गेली शिवावर नाही म्हणलं आपलं असं गजाने पण काढल्या जातीत बरं कशी आहे डेफच तयार नाही झाली महत्वाची. नाही झाली. कारण वावर म्हणजे खाली थोडं ओलं आहे नाही. बुगा दादा हा बोका झाला तर जमीन असं उकाळलेली असली ना बिगा पडल्या की मग निघतात. मग डेकाची बरोबर मग दगड चूल तयार करा. एवढा बिगा नाही पडला. बाद दिव बाळा त्यात सुट्टा नाही झालंय वाटत. काय रे बाळा कांद्यान बिंदान कांदान भाकर खाल्यावर खाते ते बाळ किस माग टाकी. दीपा पण दमली ना दमली नाही तर काय. तिला तिला टोपी पाण्यात बुडवली आणि मग पोरांनी बी वर टोप्या बुडावल्या सगळ्यांनी. मोर येऊन बुडावले. पाणी शिताडलं आणि मग निघालो मोर. तिथं आपल्याला थांबायला पण वेळ नाही ना. हा ना ही तिकडे अर्चना कटरत वाट इकडच्या आख्यात बघ कंचे काय तोंडातच असं. निपा देऊ का भात बाळा जेव्हा पोटभर जेव्हा सगळ्यांनी. हा आता स्वयंपाक वस्तूवर झोपून जातात. सागरनी संग्रामने भाकर आणि चटणी खायची चालू केले. भाकर व्हाय देते.